रामकृष्ण हरी माऊली चंद्रभागेतीरी आलेलो आहे बघा. खूप गर्दी झालेली आहे आणि प्रचंड वारकऱ्यांचा लोट चंद्रभागेतीरी स्नानासाठी येत आहे. भक्ती मी शक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बघा मित्रांनो. तर चला आपण संपूर्ण चंद्रभागा पाहूया आणि भन्नाट कीर्तन सोहळा वगैरे सगळं पाहूया बघा. बघा गर्दी किती आहे. सर्व ठिकाणी वासुदेव आहेत आणि भजन कीर्तन ही माऊलींकडे चालू आहे बघा मित्रांनो. इथं पालखी सोहळा चालू आहे, आपण तिकडे जाऊया. प्रशासनानं सुद्धा काळजी यावेळेस घेतलेली आहे बघा. असं भन्नाट चंद्रभागा बघा मित्रांनो.
आजचा चंद्रभागेतिरी सोहळा हा नयनरम्य आहे बघा. गरीब असो श्रीमंत असो इथे फुगडीचा आनंद घेतातच. फारच आनंददायी सोहळा आहे. वारीला अवघेच 4 दिवस उरलेले आहेत बघा मित्रांनो. आणि इथं वारकऱ्यांच्या माझ्या पाठीमाग बघू शकता 50 सोहळा चाललेला आहे. आणि हा सोहळा फक्त पंढरपुरातच आहे. इतर कुठेही माऊली तुम्हाला भेटणार नाही, फक्त चंद्रभागेतिरीच भेटणार आहे. बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. हा सुंदर सोहळा बघायसाठी फक्त चंद्रभागेतिरी यावं लागतं बघा मित्रांनो, आणि वारी अनुभवावं लागते. चला अजून 50 पाहूया आपण. असं
चंद्रभागा तिरी आहे बघा. आणि आता आपण चाललो आहे पुंडलिक मंदिरी. तर चला माझ्याबरोबर अजून वारी अनुभवा. रामकृष्ण हरी माऊली. खूप असं भन्नाट आहे बघा मित्रांनो. आणि वारी म्हणजे एकच नंबर. माझ्यासमोर चंद्रभागा तीरावर पुंडलिक मंदिर आहे. तर आता आपण पुंडलिक मंदिराजवळ जाणार आहोत. आषाढी वारी आहे. अवघे 4 दिवस उरलेले आहेत बघा मित्रांनो. आता तुम्ही लवकर आषाढी वारीला या आणि या चंद्रभागेतील पवित्र आंघोळीचं स्नान घ्या. चला आपण जाऊया चंद्रभागेतील पुंडलिक मंदिराकडे. असा हा सोहळा असतो बघा मित्रांनो. पाणी इथे आलेलं आहे बघा मित्रांनो. हेच ते पुंडलिक मंदिर आहे. ते परब्रह्म स्वर्ग सोडून इथे कलियुगीमध्ये अवतरले पुंडलिकाच्या भेटीला. हेच ते परब्रह्म इथं पुंडलिकाच्या भेटीला आले होते. तेच ते परब्रह्म जेव्हा भक्त पुंडलिक आईवडिलांची सेवा करत होता. तेच ते परब्रह्म ते भक्त पुंडलिकाची वाट पाहिला. तेच ते परब्रह्म जे भक्त पुंडलिकाने वीट फेकल्यानंतर तिथे उभा राहिला. हेच ते परब्रह्म अख्खा वारकरी संप्रदाय त्यांना पूजतो आणि मानतो. हेच ते परब्रह्म की जगाला ज्ञान शिकवतो की कसं जगावे. हेच ते परब्रह्म की सर्व साधू संतांना एका संस्कृतीमध्ये एकवटून ठेवलेलं आहे. हेच ते परब्रह्म जिथे अनेक साधू संत चंद्रभागेमध्ये तिथे आल्यानंतर पवित्र झालेले आहेत. हेच ते परब्रह्म जिथे अख्खा स्वर्ग अवतरलेला आहे.
बोला रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असे बघा, आता चंद्रभागेतरी खूप गर्दी वाढलेली आहे. पालखी अनेक येत आहेत लवकरच, कारण आता आषाढी वारी ही शनिवारी आहे आणि त्या निमित्ताने काही पालख्या ह्या लवकरच येतात आणि चंद्रभागेतीरी प्रदक्षिणा मारून आपल्या गावी किंवा चंद्रभागेतीरी किंवा पंढरपुरात जिथं मुक्काम आहे त्यांचा तिथं राहतात. बघा मित्रांनो, खूप अशी गर्दी झालेली आहे आणि भन्नाट असं पंढरपूर सजलेलं आहे आणि वारकऱ्यांचाही सहर्ष स्वागत करण्यासाठी प्रशासनही सज्ज आहे. बघा मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता गर्दी किती आहेत आणि महिला किती आंघोळ करतात आनंदामध्ये. बघा, हीच पंढरी, हीच आषाढी वारी. याच चंद्रभागेतीरी बघा अनेक साधू संत महंत यक्ष किन्नर विद्याधर आणि प्रचंड असे मोठे साधू संत इथे येऊन या चंद्रभागेतीरी पवित्र झालेले आहेत. अशी ही पवित्र चंद्रभागा नदी आणि पवित्र गंगा यामध्ये वारकरी आंघोळी करण्याचा आनंद घेत आहेत. बघा, आणि ह्यापेक्षा पवित्र स्नान आणि पवित्र तीर्थक्षेत्र कुठेही मिळणार नाही. बघा, कुठल्याही देवदेवताकडे जावा तुम्ही मित्रांनो, तर कुठेही देवाच्या पायापासून स्पर्शापासून तुम्हाला दर्शन होणार नाही. तर हे दर्शन फक्त आणि फक्त चंद्रभागेतीरी पडतं. बघा मित्रांनो, हे दर्शन फक्त चंद्रभागेतीरी आणि विठ्ठलाचेच दर्शन होत असते. बघा मित्रांनो, असं हे पवित्र चंद्रभागातीरी आहे. आणि तुम्ही घरी बसत असाल तर लवकरात लवकर शनिवारी आषाढी वारी आहे, तर तुम्हीही चंद्रभागेतीरी या मित्रांनो. पण पुढेही जाऊया आणि माझ्या पाठीमागं चंद्रभागातीरी आहे. बघा, खूप आनंदाचं वातावरण आहे. बघा मित्रांनो, आणि आषाढी वारी आता लवकरच आहे आणि लांबचे लोक, परगावचे खूप लांबचे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक हे पंढरीला येत असतात. बघा मित्रांनो, मछली पकड़ ले बाबू. मोठा ओला पण देत नाही पोरा. गोव्याहून ही पालखी आलेली आहे. संत तुकाराम महाराजांचा फोटो ठेवून गोव्यावरून ही महाराष्ट्र माणूस तिच्या चंद्रभागेतीरी आलेला आहे. बघा मित्रांनो,